नमस्कार मित्रांनो, हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रिसेंटली झालेले क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आहे आणि हा भाग 3चा आहे. ठीक आहे, प्रश्नपत्रिका 3 आहे. ठीक आहे, या अगोदर 2 अपलोड केलेले आहे. बघितलेलं नसेल तर बघून घ्या आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, तर प्रश्न पहिला आहे, एक सागरी मैल म्हणजे किती किलोमीटर? एक नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर? 1.85 किलोमीटर. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचे प्रमाण डॅश इतके असावे 33%. अनुनासिकाचे दुसरे नाव काय आहे? परस्वन. तर मित्रांनो, याच्यातले खूप सारे मोस्ट ऑफ क्वेश्चन रिपीट होतात आणि होणारच आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही लास्टपर्यंत बघा. डेंग्यूचा आजार डासाच्या कोणत्या प्रजातीमुळे होतो? एडिस इजिप्ती. तर या अगोदर जो क्वेश्चन घेतलेला आहे त्याच्यातले काही क्वेश्चन रिपीट आहे याच्यामध्ये पण. ठीक आहे. शंकुतला या संस्कृत नाटकाचा मराठी अनुवाद खालीलपैकी कोणी केला आहे? कृष्णशास्त्री राजवाडे. शंकुतला. ठीक आहे. किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो? कॅल्शियम ऑक्सलेट. ठीक आहे, कॅल्शियम ऑक्सलेट. पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये डॅश इतके क्लोरीनची मात्रता असावी? किती? 33%. हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी डॅश एवढी ब्लिचिंग पावडर लागते? 300 ते 400 ग्रॅम. ब्लिचिंग पावडरवरती 2 क्वेश्चन आले. त्वचेच्या बाह्य थरास टिम्बट डॅश असे म्हणतात? एपिडमर्स. ठीक आहे, एपिडमिस. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? रायगड. तर मित्रांनो, असे बेसिक क्वेश्चन येतात आणि याच्यावरती फुल लेक्चर आपल्या चॅनलवरती आहे, बघू शकता तुम्ही. 3, 5, 2, 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येची बेरीज किती? तर 9889. ठीक आहे, तर हे आपल्या PDCC बँकला मॅथ नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आपण इथे मॅथचे क्वेश्चन स्किप करत आहोत. तर हे मॅथचे क्वेश्चन आहे. कोणी म्हणते कमेंट करून की रिजनिंगचे क्वेश्चन आहे, तर हे रिजनिंगचे क्वेश्चन कोणत्या हिशोबाने दिसतात तुम्हाला सांगा मला तुम्ही. टर्नर सिंड्रोम कशामुळे होतो? सेक्स क्रोमोझोम एन्टुप्लाइडी. ठीक आहे, टर्नर सिंड्रोम. सातारा येथील सज्जनगड या किल्ल्यास दुसरे नाव काय आहे? परळीचा किल्ला. ठीक आहे, तर मित्रांनो, खूप सारे मुलं व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करून घ्या, याच्यानंतर पण व्हिडिओ येणार आहे. ठीक आहे. भारतीय व्यापारी बँक आणि 20 व त्यापेक्षा अधिक शाखा असलेल्या परकीय बँकांसाठी अग्रक्रम क्षेत्राला कर्जपुरवठ्याचे बंधन करणे किती आहे? अग्रक्रम क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र वगैरे, म्हणजे लघु उद्योग हे झाले. तर 40% व 40. ठीक आहे, आणि त्याच्यातल्या ॲग्रिकल्चरला किती आहे? 18%. नागरी सहकारी बँकांना बँकिंग कायदा 1949 केव्हा लागू करण्यात आला? 1966ला. ठीक आहे, क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे हा. 1997मध्ये पुढीलपैकी कोणत्या अध्यक्षतेखालील बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती नावाने एक समिती स्थापन करण्यात आली? एम नरसिंहन. तर बँकिंग संबंधी आलं की एम नरसिंहन हे ऑप्शन निवडायचं मित्रांनो. ठीक आहे. सर्व भारतीय व्यापारी बँकावर अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठाची वार्षिक बंधन किती टक्क्यांचे आहे? बंधन किती टक्क्यांचे आहे? ठीक आहे, तर हा दुसरा क्वेश्चन आहे. अग्रक्रमावरती 40% आहे मित्रांनो. तर बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? संख्यात्मक. ठीक आहे, तर इथे संख्यात्मक कोणते आहे, कोणकोणते आहे आणि गुणात्मक कोणते आहे ते बघूया. अगोदर संख्यात्मक. ठीक आहे, आता संख्यात्मकमध्ये CRR, कॅश रिझर्व्ह रेशो, SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, हे आणखी बँक रेट म्हणजे व्यापारी बँकांना ज्या व्याजदराने व्याज देते त्याच्यावर जो व्याज आकारते RBI, त्याला बँक रेट म्हणतात. ठीक आहे, बँक रेट, रेपो रेट, ठीक आहे, रिव्हर्स रेपो रेट, हे संख्यात्मक साधने आहे. ठीक आहे, आणि MSF, OMO हे संख्यात्मक साधने. आता गुणात्मक साधने कोणती आहे ते बघूया आणि याच्यावरती फिक्स 1-2 क्वेश्चन असणार आहे, त्याच्यामध्ये लिहून घ्या, पाठ करून घ्या. ठीक आहे, आता गुणात्मक साधनेमध्ये सीमांत आवश्यकता मार्जिनल रिक्वायरमेंट. ठीक आहे, वेचक पत नियंत्रण, सेलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल, मार्गदर्शक सूचना, नैतिक समजावणी आणि थेट कारवाई. ठीक आहे, आता समोरचा क्वेश्चन बघूया. मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? विसर्ग संधी. तर संधीवरती क्वेश्चन येतात. संधी व्यवस्थित करून घ्या मित्रांनो. संधीचे किती प्रकार आहे? 3 आहे की 4 आहे? कमेंट करून सांगा. सॉरी. ज्या तत्पुरुष
समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास डॅश डॅश असे म्हणतात, कर्मधारण्य. ठीक आहे. 4 वेद, 18 पुराणे आणि सहस्त्र किरण यातील 4, 18 सहस्त्र या विशेषणांना डॅश डॅश म्हणतात, गणनावाचक. ठीक आहे. खालील वाक्यातील गुणविशेषण प्रमाण प्रकार शोधा. तो यापेक्षा हुशार आहे, तरत्वदर्शक. ठीक आहे. कशावर आले? गुणविशेषण प्रमाण प्रकार. ठीक आहे. पुढीलपैकी कृतज्ञत ओळखा. टाकव. झाड पाळले या वाक्यात पाळले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रायोजक क्रियापद. तर मित्रांनो, हे ऑब्झर्व पण करा की कशा प्रकारचे, समजा हे मराठीचे क्वेश्चन आहे तर मराठीवरती सब टॉपिकवरती कोणत्या कोणत्या याच्यावरती येते ते ऑब्झर्व करून तुम्हाला व्यवस्थित हे होईल. ठीक आहे. आणि याच्यातली बरीच काही क्वेश्चन रिपीट होईल. मुले झोपली असतील या वाक्याचा काळ कोणता? आता काळ टेन्सवरती प्रश्न आले. पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. प्रयोग ओळखा. मला जांभळी शाई आवडते. प्रयोगावरती पण क्वेश्चन आले. कर्मणी अकर्म कर्तरी भावे सकर्मरी कर्तरी अकर्म कर्तरी हा आन्सर आहे. पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून अननस, पेरू, साबुदाणा हे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत? पोर्तुगीजमधनं कोणते? अननस, पेरू आणि साबुदाणा. ठीक आहे. जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी डॅशची श्रद्धा होती. जोसेफ मॅझिन. राष्ट्रीय शिक्षक परिषदेची स्थापना केव्हा झाली? इम्पॉर्टंट आहे. 15 ऑगस्ट 1906. असं सिम्पली लक्षात ठेवायचं. 1906. 15 ऑगस्ट. मुंबई आणि महाराष्ट्र राज्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख तशी वाघाला नख असे वर्णन कोणत्या कवीने केले आहे? अण्णाभाऊ साठे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो हा पण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारताला डॅश किलोमीटरची भूसीमा लाभलेली आहे? 15,200 ॲन्सर आहे, पण आता सध्याला वाढलेली आहे मित्रांनो. सर्च करा आणि कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. अरबी समुद्रात बॉम्बे हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 3 फेब्रुवारी 1974. ठीक आहे. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? 30%. ठीक आहे. किमान जीवन आवश्यक गरजाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव यांचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो? दारिद्र्य निरपेक्ष दारिद्र्य. सुकुमार चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थबोधन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संकल्पनाला योग्य आहे? राजकोषीय तूट. रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत डॅशचा समावेश होतो. आपण बघितलं आहे वरती संख्यात्मक आणि गुणात्मक. आता ॲन्सर सांगा तुम्हाला यायलाच पाहिजे. ॲन्सर तर इथे दिसते, पण कोणते आहे ते सांगा. संख्यात्मक कोणते आहे आणि गुणात्मक कोणते आहे? हे तर सगळे संख्यात्मक आहे. ओयामो ओपन मार्केट ऑपरेशन, खुल्या बाजारातील कर्जाची खरेदी विक्रेती. ठीक आहे. बँक रेट हे सांगितलं आहे मी. बँक रेट म्हणजे काय? आणखी राखीव निधीचे बदलते प्रमाण, CRR, SLR, बँक रेट हे संख्यात्मक साधने आहे. आणि प्रत्यक्ष कारवाई समजावणे ते गुणात्मक साधने ते बघितले आपण. चपातीकरता वापरायच्या गव्हाचे शास्त्रीय नाव काय? टिट्रिकम ॲस्टिवम. तर मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी गव्हावरती कोणता रोग आहे पडतो गव्हाचा तो सांगितलं होतं मी. जर कोणाला आठवण येत असेल तर सांगा. ठीक आहे. तांबेरा हा रोग असतो गव्हावरती. ठीक आहे. टिट्रिकम ॲस्टिवम. मेदापासून किती ऊर्जा मिळते? मी हे 4-5 वेळेस लेक्चरमध्ये शिकवले, बघून घ्या. मेद 9 कॅलरी. ठीक आहे. नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळतो? लिपिड या घटकापासून चरबी आणि तेल मिळते. बन्सी टोप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? केळी. हे बघा, पिकावरती रोग येतातच मित्रांनो. आणि मी गव्हाचा रोग सांगितले. आता हा केळीचा रोग आहे. कोणता? बन्सी टोप. इम्पॉर्टंट आहे. आणि केळीसाठी कोणता जिल्हा आहे? जळगाव. ठीक आहे. जळगावच आहे ना? कमेंट करून सांगा. खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास अग्रिमायसिन वापरतात? कवक विद्रव्य आजार. अग्रिमायसिन. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची आवश्यकता असते? 16. 12वी वित्त आयोगानुसार केंद्राच्या स्थूल महसुलातील किती टक्के वाटा हा राज्यांना दिला जातो? 38%. पेटंट. तिसरी सुधारणा आणि वीज कायदा भारत सरकारने केव्हा लागू केला? 2004. ठीक आहे. आणि 1991च्या आर्थिक सुधारणा लागू केल्यानंतर MRTP कायद्याची जागा खालीलपैकी कोणत्या कायद्याने घेतली आहे? सरकारी आणि खाजगी भागीदारी कायदा 2001. ठीक आहे. पुढील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल? केवढी उंची इमारत ही?
विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं. केवढी उंच इमारत ही, याचं ही इमारत खूप उंच आहे. ठीक आहे. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील LOC कोणत्या गावाला राष्ट्रीय एकात्मता गाव ग्राम म्हणून घोषित केले आहे? हिंदूरगाव. ठीक आहे. विभाग क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीसाठी म्हणजे FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मर्यादा 49% किती टक्क्यापर्यंत वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे? 74%. ठीक आहे. 100% ऑप्शन येईल तर नाही, 74%. WTO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. कोणत्या देशाला नुकतेच मलेरिया मुक्त देश घोषित केले? चीन. आणि भारताला केव्हा केले सांगा कमेंट करून. लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर झालेल्या युरो 2020 ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद कोणी पटकावले? इटली. ते तेव्हाचं 2020चं करंट अफेअरचं क्वेश्चन आहे. जेव्हा चलनक्षम दस्तऐवजाचा पुष्टांकन किंवा अडत पैसे कोणाला द्यावेत हे दस्तऐवजावर न लिहिता केवळ स्वाक्षरीकरिता असल्यास डॅश म्हणतात? कोरे पुष्टांकन. भारताची पहिली मोबाईल ऑनली बँक 2016 DZ बँक ही कोणत्या बँकेने सुरू केली? DSB बँक. ठीक आहे. नेक्स्ट आहे डॅश या समितीद्वारे भारतातील वित्तीय प्रणालीतील सुधारणा प्रक्रियानं सुरुवात झाली. याच्यामध्ये कोणतं तुम्हाला बँकिंग रिलेटेड आणि वित्तीय रिलेटेड कोणतं लक्षात ठेवायचं सांगितलं होतं मी? नरसिंह समिती. हे बघा ॲन्सर पण तेच आहे, मी खाली बघितलं पण नाही. धनादेश आणि बिले जमा करण्याचे कर्तव्य बँक घेतात कारण त्यांना ते सेवा म्हणून करायचे आहे. बरोबर आहे. पैसे गोळा करणे आणि भरणे यासारख्या सेवा करण्यासाठी ग्राहकांनी बँकेला दिलेल्या लेखी सूचना डॅशमध्ये नमूद केल्या आहे. स्थायी सूचना पुस्तकामध्ये. ठीक आहे. जेव्हा एखादी बँक कॉर्पोरेट व्यक्तीला कर्ज देते तेव्हा संबंध डॅश असतो. धनको आणि ऋणको फिसले. स्निग्ध पदार्थाचा प्रमुख स्रोत डॅश आहे. शेंगदाणे, वनस्पती तूप आणि खोबरे. ठीक आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण डॅश लिटर असते? 0.5 ते 0.8 मिलीग्रॅम. राष्ट्रीय हिवतापवरती क्वेश्चन नाही, मलेरियावरती आला होता आय थिंक. राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम डॅशमध्ये सुरू करण्यात आला 1953. केंद्रीय हिवताप नियंत्रण संस्था कोठे आहे? केसोली, हिमाचल प्रदेश. 2 क्वेश्चन आले. पाण्याचं PS मूल्य 7 एवढा आहे म्हणून पाण्याला उदासीन असे म्हणतात. 7+ असेल तर काय म्हणतात आणि 7- असेल तर काय म्हणतात? सांगा कमेंट करून मित्रांनो. मीना बंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? चेन्नई. ठीक आहे. चेन्नई. महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून डॅश फुलपाखराला मान्यता दिली आहे? ब्लू मॉर्मॉन. लक्षात ठेवायचं ब्लू मॉर्मॉन. आणि इंडियाचं कोणतं फुलपाखरू आहे? ठीक आहे. प्राणहिता नदी महाराष्ट्राच्या डॅश वन्यजीव अभयारण्याच्या पश्चिम सीमेवर वाहते? चपराळा. ठीक आहे. भारतातील किती मध्यवर्ती बँका आहेत? एकच RBI. RBIची स्थापना केव्हा झाली? 1935 1 एप्रिल 1935. 1949 राष्ट्रीयकरण आणि कोणत्या कायद्यानुसार? 1934च्या. भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक का म्हणतात? कारण ती सर्व अनुसूचित बँकाचा रोख रकमेचा साठा सांभाळते. ठीक आहे. रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत डॅशचा समावेश. हा 3रा क्वेश्चन आहे मित्रांनो. संख्यात्मक आणि गुणात्मक मी सांगितले आहे. आता खुल्या बाजारातील खरेदी विक्री, OMO, बँक रेट आणि राखीव निधीचे बदलते प्रमाण. नेक्स्ट आहे भारतीय व्यापारी बँकामार्फत खालीलपैकी कोणत्या मार्गाने सर्वाधिक कर्ज अग्रिमे दिले जातात? रोखपत. 2005 ते 6 पासून सुरू करण्यात आलेले प्रादेशिक ग्रामीण बँकेने केव्हापासून सुरू आहे? 5 ते 6. बँकेचे विलिनीकरण कोणत्या समितीच्या शिफारशीच्या आधारे केले जात आहे? AV सरदेसाई कार्यगट. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका आहे त्यांच्या विलिनीकरण कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? AV सरदेसाई. केव्हापासून? 2005-6 पासून. ठीक आहे. 4 किंवा 5 ही एक हे याचं मॅथ्सचे क्वेश्चन आहे मित्रांनो. तर हे व्यवस्थित बघा तुम्ही. कोणी म्हणताय रिझनिंगचा क्वेश्चन आहे, कोण मागच्या वेळेस कमेंट केली होती. ठीक आहे. मॅथ्सचे क्वेश्चन आहे रे बाबा हे. मी आता आपल्या याला नाही आहे त्याच्यामुळं स्किप करतो. ठीक आहे. याच्यामध्ये काही म्हणजे रिझनिंगचे क्वेश्चन असू शकतात. ठीक आहे. तर ते बघावं लागेल. हे चक्रवाढ वगैरे हे मॅथ्सचे क्वेश्चन आहे संपूर्ण. किती % निवडली आहे? ठीक आहे. तर मित्रांनो इथे आपले क्वेश्चन संपतात. ठीक आहे.
आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच्यानंतर जे चौथ्या भाग आहे तो येणार आहे आणि सगळ्या विषयावरती एक कॉमन मतलब आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू PDCCच्या एक फुल व्हिडिओ येणार आहे. तर तेवढं तुम्ही लाईक सबस्क्राईब कराल तेवढं मतलब लवकर व्हिडिओ येईल. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.